सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि जिठाण ग्रामपंचायतचे आपण सरपंच म्हणून निवडून आलेले आहे. तो सर कधी सरपंच झाले आपण? धन्यवाद पहिल्यांदा तुमच्या सगळ्या सत्कारते. आणि ज्ञानेश्वर भामदास खोमणे माझं नाव आहे. 4 तारखेला माझ्याकडं हा कारभार भार नेमलेला आहे. 4 तारखेच्या पासून मी आता इकडचे कामं बघतोय. आणि त्याच्यानंतर आता जी काही लोकांना सेवा द्यायची आपल्याला 1 वर्षाची संधी मिळाली आहे, या काळात आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय चांगली गव्हर्नमेंटची योजना येतील, घरकुल असेल, बाकी अजून दुसरे काही याच्यातल्या समस्या असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. सर, आपलं नाव काय? ज्ञानेश्वर भामदास खोमणे. सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है और आपकी माताजी भी जिठान ग्राम पंचायत की सदस्य है. तो कितने साल हो गए आपके माताजी को निभर के आए? शुक्रिया. मैं शेख शाहिद गनी पटेल. मेरे अम्मी जी यहाँ पे ग्राम पंचायत सदस्य है. लगभग 4 साल का कार्यकाल हुआ है, अभी 1 साल बाकी है. तो सर, क्या क्या काम हुए यहाँ पर आपके मम्मी के कार्यकाल में? अभी मेरी मम्मी जो 2020 से तो 2021 अप्रैल महीने तक सरपंच पद उनके पास में था. और एक लगभग 14 से 15 महीने में उनके कार्यकाल में गांव में सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, कुछ घरकुल, गाय गोठा, कुछ बावड़ी के काम होंगे, इतने विकास काम हुए. सर, इसके पहले सरपंच कौन था और अभी जो नए सरपंच साहब मिले उनको 1 साल का ही कार्यकाल है, तो क्या यहाँ पे तरक्की के काम होंगे कि 1 साल में? 14 महीने में हमारे अम्मी सरपंच थे. उसके बाद में 14 महीने के बाद में गोरखनाथ मगनलाल जायसवाल वो सरपंच थे. उसके उनको अटैक की वजह से उनकी मौत हुई. उसके बाद में वो पदभार रिक्त था, तो उस उप सरपंच मेरा तुकाराम जादव इनके पास वो पदभार आया सरपंच का. और अभी तक 2-2.5 साल उनका पदभार था. सर, आपण म्हटलं की तुमचे आई पण 14 महिन्यासाठी सरपंच होते आणि आपण एक तरुण आहे, युवा आहे. तर तुमचे आई जब सरपंच होती, तरुणांसाठी काय केलेलं आहे आणि महिलांसाठी काय केलेलं आहे तुमच्या आईने काम? माझ्या आईने जवळपास गावामध्ये कोविड काळात माझी आई सरपंच होती. कोविड काळात माझ्या आईनं जवळपास आमच्या प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत जाऊन लोकांना संदेश दिला, कोविडची माहिती दिली. कोविड कार्यकाळात मला माझ्या आईवर खरंच अभिमान आहे. माझ्या आईनं कोविड काळामध्ये खूप सारं असं जनतेसाठी काम केलं आणि यापुढं करत राहील. सर, जे पंतप्रधान साहेबांकडून जे घरकुलची स्कीम आहे, आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले त्याचं? आतापर्यंत जवळपास 165-70 घरकुल मंजूर झाले होते पंतप्रधान योजनेतून. त्यामधले जवळपास 130 कामं चालू आहे. अजून वाटतं एक 20 काम पेंडिंग आहे. आणि आत्ताच एक 2-4 दिवस झाले 252चा परत नवीन कोटा आलेला आहे घरकुलसाठी. त्याच्यामध्ये जास्त मायनॉरिटीचे आहे, मुस्लिम समाजासाठी जास्त घरकुल आलेले आहे. सर, गावातला ग्रामपंचायतचं नाव आणि पत्ता सांगून द्या. मुक्काम पोस्ट जिठाण, ग्रुप ग्रामपंचायत मिर्जापूर, सुलतानपूर. तर आपलं स्वागत आहे. आणि जिठाण ग्रामपंचायतचे जे नवीन सरपंच झालेले आहे आणि जिठाणची जी समस्या आहे, आतापर्यंत जे ग्रामपंचायत आहे काय काय काम केले, आपण संतुष्ट आहे का कार्याबद्दल? हो हो हो, बिलकुल एकदम संतुष्ट आहोत आम्ही. आणि चांगलं काम यावेळेच्या ग्रामपंचायतच्या बॉडीनं केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर भाऊ माऊली हे आता नवीनच सरपंच झाले आमच्याकडे आता 15-20 दिवसापूर्वी. परंतु त्यांचा कामाचा आणि वागण्याचा सारा लोकांशी खूप चांगला संबंध आहे. ते लोकांशी प्रेमाने वागतात, लोक त्यांना प्रेमाने भेटायला जातात. आणि याच्या अगोदरचे जे सरपंच होते ते सुद्धा चांगले काम करत होते. आमच्या गावात रस्त्याचे कामं, ड्रेनेजचे कामं व्यवस्थितरित्या चालू आहे. आणि गावात जे जास्त घरकुलाची गरज असते गरीब लोकांना, ग्रामीण भागातील त्या लोकांना आता सध्याला आमच्या ग्रामपंचायतला 252 घरकुल मंजूर झालेले आहेत. तर 252 कुटुंबाचं आज त्यांनी काम केलेलं आहे असं माझं मत आहे. आणि काम व्यवस्थितरित्या करताय. प्रत्येकाला आवर्जून चांगल्या भाषेत, चांगल्या संबंधात, चांगल्या याच्यात बोलतात. ते काम चांगलं आहे, अगदी व्यवस्थित आहे. सर, आपली शेती आहे का आपण काय करतो? हो, मी शेतकरी आहे आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. सर, शेतकऱ्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जे निधी येतात शासनाकडून, तर शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळते का? हो, लाभ मिळतोच ना.
परंतु जितका लाभ आला तितका तो कमी असतो. जो शासनाकडून यायला पाहिजे तितक्या प्रमाणात येत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला तितका लाभ देता येणार नाही. कारण की 10 लोकांना जरी लाभ दिला तरी 50 लोक वंचित राहणारच. शासनाकडून तेवढा लाभ आला पाहिजे. आपलं नाव काय सर? मी अन्साराम रेवजी वागले. स्वागत आहे. आणि जिठाण ग्रामपंचायतमध्ये आता शाहिद पटेलने आणि सरपंच साहेबांनी जी माहिती दिलेली आहे, त्यांनी म्हटले की जनतेला घरकुलचा लाभ मिळालेला आहे. तुम्ही पण एक जनता आहे. आपलं नाव काय आहे आणि तुम्हाला लाभ मिळाले की सर? हे बघा, माझं नाव भावलाल बिसन्नाडे. सर, आम्हाला फार लाभ मिळाला आहे. म्हणजे विहिरी भेटल्या, घरकुलं भेटले. त्याच्या अगोदरचे सरपंच ते बिन चांगले होते. आता माऊली भाऊ ते सरपंच झाले आमचेच वार्डचे, ते बिन चांगले कामं, रस्त्याचे कामं झाले, विहिरीचे कामं झाले. ते जे गरीब लोक जे राहील साहेल त्यांचे बिन घरकुलाचे कामं चालू झाले. ते राहिले त्यांना आश्वासन द्यायला होत, त्यांचे बिन कामं होईल. म्हणजे सरपंच आमचे बिन पहिले चांगले होते. हे बिन फोन लावलं तर कधी बिन रात्री 12 वाजू 1 वाजू ते आमच्या कामासाठी हजर राहते. सर, ग्रामपंचायतकडून जे आरोग्याची सुविधा असते, हो सर. गावात काय सुविधा आहे आरोग्यासाठी? हो, आरोग्य आम्हाला गावामध्येच आरोग्य आहे. आमचं दवाखाना आहे. दवाखान्यातले बिन लोक कर्मचारी चांगले लोक आहे. ते बिन गावचे बिन ऐकते सरपंच ते भारी माणसं आहे. शाळा किती आहे गावात? शाळा प्राथमिक शाळा आहे, दत्तात्रय भोसले, दोन्ही शाळा. सर लोक बिन चांगला अभ्यास करते. म्हणजे आमच्या गावाला काहीच काम करता नाही सर. काय करता आपण? शेती करता काय? मी शेती काम करतो. काय नाव आहे? भावलाल बिसन्नाडे. सर, आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि जिठाण ग्रामपंचायतमध्ये जे नवीन सरपंच आलेले आता परवा दिवशी निवडून आले ते, तो जे अगोदरचे सरपंच होते आणि ग्रामपंचायतमध्ये जे कार्य चालू आहे, तुम्ही संतुष्ट आहे का? काय काय चांगले काम झालेले आहे का गावातले? आत्ताचे जे नवीन सरपंच आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आत्ताच त्यांना 15 ते 20 दिवस झालेले आहे, पण कामाचा खूप त्यांचं स्वरूप पाहता सगळ्या जनतेला व सगळ्या नागरिकांना पाहायला भेटलेलं आहे. आणि खूप चांगल्या प्रकारचे कामं ते करतात आहे. आत्ताच सध्या ड्रेनेज लाईन, पाईपलाईन खूप कामं त्यांनी आत्ता 1-8 दिवसामध्ये पूर्ण केलेले आहे. सर, घरकुलची जे स्कीम आहे, जे पाटील सरने म्हटले की अल्पसंख्याक समाजांना आणि सर्व समाजांना घरकुलचा लाभ मिळालेला, तो हे खरोखर आहे का सर? सर्व समाजाला आणि घरकुलचा लाभ अल्पसंख्याक किंवा मराठा समाज असो, ओपन समाज असो, त्यांना भरपूर लाभ मिळालेला आहे. आणि आता सर्वात मोठा धमाका या सरपंचांनी केला आहे की 250 घरकुल आता आम्हाला मंजूर झालेलं आहे जिठाण ग्रामपंचायत. सर, आपलं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आपण राहायला इथेच आहेत ना? जिठाणला. काय नाव आहे आपलं? रोशन पंडित. मी आंबेडकर चळवळीचं काम करतो. थँक्यू.
ग्राम सेवक है उन्होंने अभी पहिल्यांदा अचानक काय झालं मारे